नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण इतिहासाच्या एका अशा वळणावर बोलणार आहोत जिथे चित्र पूर्णपणे पालटलं. आपण जेव्हा मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाबद्दल बोलतो तेव्हा म्हणजे डोळ्यासमोर काय उभं राहतं? एकीकडे आक्रमक मुघल आणि दुसरीकडे आपलं राज्य वाचवण्यासाठी संघर्ष करणारे म्हणजे बचावात्मक भूमिकेतले मराठे. अगदी बरोबर. पण साधारणपणे 1707 नंतर पुढच्या 30-40 वर्षात हे चित्र अक्षरशः उलटं झालं. जे मराठे आपलं राज्य वाचवत होते तेच थेट दिल्लीच्या तख्त्याला आव्हान देऊ लागले. हो, आणि आजची आपली चर्चा नेमकी याच प्रवासावर आहे. बचावात्मक भूमिकेतून संपूर्ण भारतावर प्रभाव टाकणाऱ्या आक्रमक भूमिकेपर्यंत मराठे पोचले कसे. ही केवळ काही लढाया जिंकण्याची गोष्ट नक्कीच नाहीये. नाही, अजिबात नाही. यामागे एक मोठं राजकीय धोरण आहे, बदललेली मानसिकता आहे आणि एका नव्या पिढीची महत्वाकांक्षा आहे. आपण आज त्या निर्णयांच्या आणि घटनांच्या मुळाशी जाणार आहोत. चला तर मग या मोठ्या बदलाची सुरुवात नेमकी कुठून झाली ते पाहूया. या सगळ्याचं केंद्र आहे औरंगजेब बादशाहचा मृत्यू. हो, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्यात एक प्रकारचा गोंधळ उडाला. त्याच्या मुलांमध्ये दिल्लीच्या गादीसाठी संघर्ष सुरू झाला. आणि त्याचा मुलगा शहाजादा आझम शाह तो तेव्हा दक्षिणेत होता. बरोबर. आणि तो दिल्लीकडे निघाला. पण जाताना त्याने एक अशी खेळी केली जिने मराठ्यांच्या इतिहासाची दिशाच बदलून टाकली. त्याने त्याच्या कैदेत असलेल्या शाहू महाराजांची सुटका केली. वरवर पाहता हा निर्णय चांगला वाटतो, पण यामागे आझम शहाचा एक म्हणजे खूप विचार केलेला डाव होता नाही का? अगदी. हा डिवाइड अँड रूलचा एक उत्तम नमुना होता. त्याला माहीत होतं की शाहू महाराजांना सोडलं तर महाराष्ट्रात गादीसाठी संघर्ष सुरू होईल. महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यात. हो, आणि मग मराठ्यांची ताकद आपोआप विभागली जाईल, त्यांची डोकेदुखी कमी होईल, हा त्याचा खरा हिशोब होता. आणि त्याचा तो हिशोब तंतोतंत जुळला सुद्धा. शाहू महाराज महाराष्ट्रात परतले, त्यांना काही सरदार मिळाले, पण महाराणी ताराबाईंनी त्यांचा गादीवरचा हक्क मान्य केला नाही. आणि यातूनच पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठी खेडची लढाई झाली. हो, या लढाईत शाहू महाराजांचा विजय झाला. त्यांनी सातारा जिंकलं आणि स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. सातारा ही मराठ्यांच्या राज्याची नवी राजधानी बनली. पण संघर्ष इथे थांबला नाही. महाराणी ताराबाईंनी हार मानली नाही. त्यांनी पन्हाळगडावर आपला मुलगा शिवाजी दुसरा याला छत्रपती म्हणून घोषित केलं. अच्छा, म्हणजे इथूनच सातारच्या राज्याबरोबर कोल्हापूरचं एक स्वतंत्र राज्य अस्तित्वात आलं. अगदी. एकाच मराठा सत्तेची दोन वेगवेगळी सत्ता केंद्र निर्माण झाली. हे तर मराठा सत्तेसाठी खूपच हानिकारक वाटतंय. म्हणजे घरातच फूट पडल्यासारखी स्थिती. बरोबर. आणि म्हणूनच प्रश्न पडतो की अशा परिस्थितीत मराठे उत्तरेत विस्तार कसा करू शकले. हे थोडं अनपेक्षित वाटतं. इथेच शाहू महाराजांची दूरदृष्टी कामी आली असावी. नक्कीच. त्यांचं बालपण मुघलांच्या छावणीत गेलं होतं. त्यामुळे त्यांना मुघल राजकारण आतून बाहेरून माहीत होतं. त्यांना मुघलांच्या कमकुवत बाजू जास्त चांगल्या माहीत होत्या. त्यांना हे स्पष्ट दिसत होतं की मुघल सत्ता आतून पोखरली गेली आहे. हो, त्यामुळे त्यांनी औरंगजेबाप्रमाणे मुघलांशी थेट संघर्ष करण्याचं धोरण टाळलं आणि एक नवीनच भूमिका घेतली. आणि इथेच ते प्रसिद्ध धोरण समोर येतं. मुघल सत्तेचे रक्षक बनून स्वतःच्या सत्तेचा विस्तार करायचा. हो, ही कल्पनाच किती विलक्षण आहे. ज्यांच्याशी इतकी वर्ष लढलो, आता त्यांचेच रक्षणकर्ते बनायचं. यामागे विचार काय होता? विचार खूप स्पष्ट होता. त्या काळी एक म्हण होती, नवे देवालय बांधल्याने जे पुण्य मिळते ते जुन्या देवळाचा जीर्णोद्धार केल्याने मिळते. शाहू महाराजांनी हेच केलं. म्हणजे मुघल सत्तेला पूर्णपणे उखडून टाकण्यापेक्षा त्या खिळखिळ्या झालेल्या सत्तेला सांभाळायचं आणि तिच्या छत्रछायेखाली आपला कायदेशीर हक्क आणि प्रभाव वाढवायचा. आणि त्या काळात दिल्ली दरबाराला मराठ्यांसारख्या एका शक्तिशाली मित्राची गरज होतीच. कारण वायव्येकडून इराणी अफगाणी आक्रमणांची भीती होती. शिवाय अंतर्गत बंडखोरीचाही धोका होता. म्हणजे ही एक प्रकारची विन विन सिच्युएशन होती. मुघलांना संरक्षण आणि मराठ्यांना संपूर्ण भारतात चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचे कायदेशीर हक्क. अगदी अचूक. या धोरणामुळे मराठ्यांना एकाच वेळी आर्थिक स्थैर्य मिळालं आणि त्यांच्या उत्तर भारतातील मोहिमांना एक प्रकारची कायदेशीर मान्यताही मिळाली. ते आता केवळ बंडखोर राहिले नाहीत. पण केवळ धोरण असून भागत नाही. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी एका कर्तृत्ववान नेतृत्वाची गरज असते. आणि ती पोकळी भरून काढली ती म्हणजे पेशवा पहिला बाजीराव याने. शाहू महाराजांनी धोरण आखलं, पण त्याला एका मोठ्या साम्राज्याचा स्वरूप दिलं ते बाजीरावाने. निश्चितच.
तो केवळ 20 वर्षांचा असताना पेशवा बनला. एक उत्तम सेनापती तर होताच, पण त्याला राजकीय परिस्थितीची अचूक जाण होती. त्यांनी ओळखलं होतं की मुघल सत्ता कमकुवत झाली आहे आणि आताच उत्तरेत जायची योग्य वेळ आहे. त्याचं ते प्रसिद्ध वाक्य आहे ना. हो, हे खिळखिळे झालेले झाड त्याच्या खोडावरच घाव घातला पाहिजे, फांद्या आपोआप गळून पडतील. हे वाक्य त्याच्या धोरणाचं सार सांगतं. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बुंदेलखंडचे महाराज छत्रसाल यांचं प्रकरण. बरोबर. अलाहाबादचा मुघल सुभेदार मोहम्मद खान बंगश याने छत्रसालावर आक्रमण केलं. तेव्हा त्यांनी बाजीरावाला मदतीसाठी बोलावले. त्यांनी एक पत्र लिहिलं होतं. त्यातली एक ओळ खूप प्रसिद्ध आहे. जो गत है गजेंद्र की, वह गत आई है आज. बाजी जान बुंदेल की, बाजी राखो लाज. याचा अर्थ काय होतो? म्हणजे ज्याप्रमाणे मगरीने पाय धरल्यावर गजेंद्राची स्थिती झाली होती, तशीच आज माझी झाली आहे. आता तुम्हीच माझी लाज राखू शकता. हे पत्र म्हणजे बाजीरावाच्या सामर्थ्यावरच्या विश्वासाचं प्रतीक आहे. यावरून दिसतं की उत्तर भारतातील राजे महाराजे सुद्धा मराठ्यांकडे एक मोठी शक्ती म्हणून पाहत होते. नक्कीच. बाजीरावाने ती मदत केली, पण त्याची महत्वाकांक्षा याहून खूप मोठी होती. त्याने थेट दिल्लीवरच स्वारी करण्याचा धाडसी प्रयत्न केला. हे एक खूप मोठं पाऊल होतं. दिल्ली जिंकायची होती की फक्त आपली ताकद दाखवायची होती? हा एक प्रकारचा पॉवर प्ले होता. भारतातला खरा सत्ताधारी कोण आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न. त्याने बादशाकडे माळव्याच्या सुभेदारीची मागणी केली. आणि ती नाकारल्यावर मार्च 1737 मध्ये तो अचानक दिल्लीच्या वेशीवर पोचला. दिल्लीत एकच खळबळ उडाली. आणि घाबरलेल्या बादशहाने आपल्या सर्वात मोठ्या सेनापतीला म्हणजे दक्षिणेतील निजामाला मदतीसाठी बोलावलं. हो, निजामाला वाटलं की हीच संधी आहे बाजीरावाला कायमचा संपवण्याची. तो प्रचंड फौज घेऊन उत्तरेत आला. भोपाळजवळ दोन्ही सैन्यांची गाठ पडली. इथे बाजीरावाच्या युद्धनीतीची खरी कसोटी लागली असणार. लागलीच. निजामाकडे प्रचंड तोफखाना होता, प्रशिक्षित पायदळ होतं. बाजीरावाने त्याच्याशी थेट लढाई टाळली. इथेच मराठ्यांच्या गनिमी काव्याचं प्रगत रूप दिसतं. अगदी. पण ही निव्वळ गनिमी कावा नव्हती. ही एक परिपूर्ण लष्करी रणनीती होती. बाजीरावाने आपल्या वेगवान घोडदळाच्या मदतीने निजामाला चारी बाजूनी घेरलं. अच्छा, म्हणजे त्याची रसदच तोडून टाकली. बरोबर. त्याचे सगळे मार्ग बंद केले. अन्नाशिवाय पाण्याशिवाय निजामाला अखेर शरणागती पत्करावी लागली. त्याला माळव्याच्या सुभेदारीची सनद मराठ्यांना मिळवून देण्याचं वचन द्यावं लागलं. हा तर एक मोठा राजकीय आणि मानसिक विजय होता. नक्कीच. पण बाजीरावाचं लक्ष केवळ उत्तरेकडे नव्हतं. कोकण किनारपट्टीवर पोर्तुगीजांचा जो त्रास होता त्याकडेही त्याने लक्ष दिलं. वसई आणि ठाणे परिसरात. हो, तिथे पोर्तुगीज स्थानिक प्रजेवर अत्याचार करत होते. बाजीरावाने आपला भाऊ चिमाजी अप्पा याला या मोहिमेवर पाठवलं. ही मोहीम खूप कठीण होती. कारण पोर्तुगीजांकडे युरोपीय पद्धतीचे किल्ले आणि शक्तिशाली तोफखाना होता. बरोबर. वसईचा किल्ला तर अजिंक्य मानला जात होता. चिमाजी अप्पाने आधी ठाणे आणि आसपासचा प्रदेश जिंकला आणि मग वसईला वेढा घातला. हा वेढा जवळजवळ 2 वर्ष चालला. 2 वर्ष? हो, पण चिमाजी अप्पाने आणि मराठा सरदारांनी प्रचंड शौर्य दाखवत चिकाटीने अखेर तो किल्ला जिंकलाच. या विजयाचं महत्त्व काय होतं? याचं महत्त्व खूप मोठं आहे. ही घटना म्हणजे एका भारतीय सत्तेने युरोपियन सत्तेवर मिळवलेला एक मोठा आणि निर्णायक विजय होता. याने मराठ्यांची प्रतिष्ठा संपूर्ण भारतात आणि युरोपातही वाढवली. इतके मोठे विजय मिळवल्यानंतर बाजीरावाचा शेवट मात्र खूप अनपेक्षितपणे झाला. हो, इराणचा बादशाह नादिरशाह याने भारतावर स्वारी केली होती. दिल्लीत प्रचंड लूटमार केली होती. ही बातमी कळताच बाजीराव एक मोठी फौज घेऊन उत्तरेकडे निघाला. नादिरशाहशी सामना करण्यासाठी. हो, पण बाजीराव बरहानपूरला पोहोचेपर्यंत नादिरशाह प्रचंड संपत्ती घेऊन परत गेला होता. आणि त्यानंतर लगेचच एप्रिल 1740 मध्ये नर्मदा नदीच्या काठी रावेरखेडी येथे तापामुळे त्याचा मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी एका झंझावाताचाच शेवट झाला. खरं आहे, पण जाताना त्याने मराठा सत्तेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं. त्याच्याच काळात शिंदे, होळकर, पवार, गायकवाड यांसारखी घराणी पुढे आली, जे पुढे मराठा साम्राज्याचे आधारस्तंभ बनले. अगदी. बाजीरावाने मराठा सत्तेला एका प्रादेशिक सत्तेतून एका अखिल भारतीय प्रबळ सत्तेत रूपांतरित केलं. तो खऱ्या अर्थाने या साम्राज्याचा शिल्पकार होता. तर आज आपण पाहिलं की एका राजकीय डावपेचातून म्हणजे शाहू महाराजांच्या सुटकेतून सुरू झालेली प्रक्रिया
शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे आणि पहिल्या बाजीरावाच्या पराक्रमाने कशी एका विशाल साम्राज्याच्या निर्मितीपर्यंत पोचली. या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की मराठ्यांचा उदय केवळ त्यांच्या शौर्यावर अवलंबून नव्हता, तर बदलत्या राजकीय परिस्थितीला समजून घेऊन त्यानुसार लवचिक धोरण आखण्याच्या त्यांच्या क्षमतेवरही अवलंबून होता. राजकारण आणि लष्करी सामर्थ्य यांचा एक योग्य मेळाव होता. अगदी बरोबर. आणि यावर विचार करण्यासाठी एक प्रश्न नक्कीच उरतो. मराठ्यांनी मुघल सत्तेचे रक्षण करण्याचं धोरण स्वीकारलं, पण जर त्यांनी त्याऐवजी मुघल सत्तेला पूर्णपणे नष्ट करून स्वतःची सत्ता स्थापन करण्याचा थेट प्रयत्न केला असता, तर भारताचा पुढील इतिहास कसा घडला असता याचा विचार करायला नक्कीच हरकत नाही.